तर शिमग्याला काय येतात गावाला, कारण पालखी देव प्रत्येकाच्या घरी येतात दर्शन देण्यासाठी. आज आमच्या घरी पालखी येणार आहे. आज आम्ही तुम्हाला आमचा पालखी सोहळा दाखवतो. सकाळी पालखी येईल, संध्याकाळपर्यंत सगळी घरं फिरेल आणि त्याच्यानंतर मग रात्री देवळात जाताना नाचत नाचत नेऊ. या सगळ्या गोष्टीचा थरार तुम्हाला आत्ता या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि हा माझा पुतण्या आहे, याचं नाव हिमांशू आहे. हिमांशू, पालखी नाचवणार? हिमांशूला देखील पालखी नाचवायची आहे. आमच्या गावामध्ये ना प्रत्येक लहान मुलांना पालखी नाचवण्याची आवड आहे. जे अजून लहान आहेत ते काठीने प्रॅक्टिस करतात आणि जे मोठे झालेत पालखी खांद्यावरती घेतात आणि नाचवतात. मी ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला देखील मी काठीने प्रॅक्टिस केलेली आहे आणि ज्या वेळेला मी मोठा झालो आहे त्यावेळेला आता म्हणजे मी कंटिन्युअसली पालखी 5-6 वर्ष झाले नाचवतो आहे. 5-6 वर्ष मी म्हणजे पालखीला खांदा घालणं म्हणजे खूप आमच्याकडे मोठी गोष्ट आहे. पालखीला खांदा लावला म्हणजे आपल्या डोक्यावरचा अर्ध, जिथे तुम्ही पालखी नाचताना बघताय ना तिथेच तुम्हाला एवढा आनंद होतो ना तुम्ही सगळे दुःख विसरून जाता. तर मी आता आलो देवळात देव घरी नेण्यासाठी. तर आमच्या देवळामध्ये अजून तयारी चालू आहे पालखीची. आमची पालखी बघा, थांबा दाखवतो तुम्हाला पालखी आमची. ही बघा आमच्या गावची पालखी आहे. ही सजली आहे, देवी देव विराजमान आहेत. आता ही आम्ही आमच्या वाडीमध्ये घेऊन जाऊ. आमच्या वाडीचं नाव पाचघर आहे. हे आहे आमचं घर. ही एवढी सगळी आमची वाडी आहे आणि पालखी इकडे आलेली आहे. वाडी आमच्या घरी देव भेटीला आले. हे बघा, ही बघा पालखी अशी सजून थटून भेटायला आली.